हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज इथे चिंबोरीची भाजी बनवायची होती आणि रस्सा भात. चिंबोऱ्या साफ करून घेतल्या आणि 2 कांदे आणि खोबरं घेतलेले. कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं आणि नंतर कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेले. कांदा खोबऱ्याचं वाटण झालं, त्याच्यानंतर लसूण ठेचून घेतलेले आहेत. लसूण पाकळ्या भरपूर घेतलेले आहेत. अशा प्रकारे पोटाचा भाग साफ करून घेतला आहे आणि चिंबोऱ्या साफ केलेल्या आहेत. चिंबोरीच्या भाजीसाठी फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण आणि लसूण ठेचून पाकळ्या केलेल्या आहेत. आता इथे तेल जास्त गरम झालेलं, त्याच्यामुळे खाली उतरवलं. हिंग आणि जिऱ्याची पावडरची फोडणी दिली. त्याच्यानंतर ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि भाजून घेतलेलं वाटण परतवलं. त्याच्यानंतर हळद घातली 1 चमचा आणि मसाला घातलेला आहे लाल तिखट 2 ते 2.5 चमचे. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर परतून घेतला आणि पुन्हा गॅसवर मसाला ठेवून परतला एकदा. तेल जास्त आलं होतं म्हणून आधी खाली परतलं. चिंबोरी घालून परतून घेतला आणि चवीनुसार मीठ घातलं. आता 15 ते 20 मिनिटांनी मस्त अशा चिंबोऱ्या शिजल्या होत्या. तुम्हाला ही चिंबोरीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण सांगा मला, म्हणजे आम्ही तशा पद्धतीने बनवून बघेल. आता इथे आमचं दुपारचं जेवण चालू होतं आणि रुच्याला मी बाजूलाच चटईवर टाकून ठेवलं होतं. गादीवर तिला ठेवता येत नाही, कारण ती हंबा करते आणि थोडं पुढे पण जाते उपडं तापडं पडून असं, त्याच्यामुळे. बाप्पा 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 बाप्पा. हां, व्हेरी गुड. बाप्पा 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 बाप्पा. बाप्पा. रुचा बोल. बाप्पा 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 बाप्पा